एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. आज आपण बनवत आहोत मुलांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी एक मस्त गूळ आणि रव्याचा बनाना अक्रोड केक. यात मैदा नाही किंवा साखरसुद्धा नाही, एकदम हेल्दी केक. तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा जाळीदार केक झाला, एकदम स्पॉन्जी केक इथे तयार झाला आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि मुलांच्या छोट्या भुकेसाठी हा अगदी परफेक्ट आणि हेल्दी पर्याय. तर रेसिपी खूप सोपी आहे. चला तर मग आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला आता हा बनाना केक म्हटल्यावरती इथे केळी तर आल्याच, तर आपल्याला इथे 2 केळी घ्यायच्यात. आता केळी इथे चांगल्या पिकलेल्या घ्यायच्या, म्हणजे नाही का केळीवरतून असं थोडंसं काळपट साल असतं आणि अशी पिवळसर केळी असती तशी घ्यायची. आता इथे आपल्याकडं नाही आहे, त्याच्यामुळं आहे त्या केळीमध्ये आपण केक बनवते. पण जर तुमच्याकडे असेल, खूप पिकलेली केळी असेल तरीसुद्धा ह्या केकला चालेल. ती तर केळी एकदम उत्तम आहे ह्या केकसाठी. आता इथे केळी आपण कट करून घेतला, नंतर किसलेला गूळ घ्यायचा आहे किंवा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण गुळाचे खडे अजिबात ठेवायचे नाही. आता ह्या मिक्सरला याची प्युरी बनवून घ्यायची. तर अशाच पद्धतीने ती प्युरी बनवून घेऊया. आता इथे आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये ही प्युरी काढून घ्यायची आहे. आणि गुळामध्ये काही वेळा खडे असतात ना, त्यामुळे गूळ एकदम बारीक किसून घ्या किंवा गुळाची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये आपल्याला पाववाटी तेल घालायचे. जर तुम्हाला अजून हेल्दी बनवायचं असेल तर तेलाऐवजी वितळवलेलं तूप घालायचं आहे. नंतर अर्धी वाटी दही. आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव होईपर्यंत इथे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ पण व्यवस्थित विरघळला जाईल. आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घालायचा आहे. आता रवा हा बारीकच घ्यायचा आहे. जर जाड रवा असेल तो मिक्सरला एकदा फिरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला रवा वापरायचा आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पिकलेली केळी, गूळ, रवा, अक्रोड वापरून बनवलेला हा केक जितका मऊ आणि जाळीदार होतो ना, तितकाच तो आरोग्यासाठी एकदम भारी आणि अगदी सहज तयार होतो. आता यामध्ये किंचित मीठ आणि त्यावर थोडंसं दूध घालायचं आहे. आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे अंदाजानेच इथे दूध वापरायचं आहे, दुधाचं प्रमाण नाही आहे, पण जशी आपल्याला गरज वाटेल ना तसं इथे दूध वापरत जायचं आहे. आता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटाकरिता असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर इथे एका केक टिनला मी तेल लावून घेते. तर छान असं तेल लावून घ्यायचं आहे. नंतर त्यावर मैदा भुरभुरायचा आहे आणि सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. आता बटर पेपर नाही, म्हणून आपण हे बटर पेपरचा हा मैदा काम करतो, म्हणून इथे मैदा वापरतो आहे. नंतर कढईमध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटाकरिता हे फ्रीहीट करून घ्यायचं आहे. आता इथे 15 मिनिटसुद्धा झालेले आहेत. बघा, हे थोडं मिश्रण घट्ट झालं आहे. तर आता यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ. ही फार महत्त्वाची टीप आहे, कारण बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ फार महत्त्वाचं आहे. नंतर गरजेनुसार पुन्हा याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर खायला तर अप्रतिम लागतो हा केक. तर छान असं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकायचे. जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर 1 चमचा वेलची पावडर टाकली तरीसुद्धा चालेल. नंतर इथे काही अक्रोडचे काप आणि बदामाचे काप घातले, ते सुद्धा इथे छान मिक्स करून घ्यायचे. आता हे छान असं मिक्स झालं की नंतरची स्टेप म्हणजे आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि हे एकाच डिरेक्शनने ह्याचं फिरून घ्यायचं आहे आणि जास्त जोरात पण हे मिक्स करायचं नाही, एकदम हळुवारपणे. तर आता हे मिश्रण इथे तयार झाले. आता लगेच आपल्याला केक टिनमध्ये हे मिश्रण ओतायचं आहे. जर तुमच्याकडे केक टिन नसेल तर तुम्ही आपला साधा डब्बा वापरला तरीसुद्धा चालेल, पण तेल लावून वरून थोडासा मैदा भुरभुरायचा आहे. आता इथे आपल्याला टॅप करायचं आहे आणि वरून काही ड्रायफ्रूट्स टाकायचे. तर यामध्ये अक्रोड, आता अक्रोड म्हटल्यावरती भरपूर सारे अक्रोड घालायचे आणि काही बदामाचे काप.
पुन्हा ही टॅप करायचे. आता कढई पण चांगली फ्रीट झाली आहे. तर 30 ते 35 मिनिटाकरिता आपल्याला केक आता बेक करून घ्यायचा आहे. आता इथे मी 35 मिनिटांनी चेक केलं, तर अजून मला थोडा केक बेक व्हायचा आहे असं वाटतंय. तर पुन्हा ठेवू 10 मिनिटासाठी. तर 10 मिनिटांनी अशी सुरी आपण चेक करून घ्यायची. तर बघा चिकटला नाही म्हणजे केक इथे तयार झाला आहे. आता थंड करून आपल्याला कडा सोडून हा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता केक फुगण्यासाठी महत्त्वाची टीप ती म्हणजे रवा दूध शोषून घेतो आणि फुगतो, म्हणून सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर बॅटर 10 ते 15 मिनिटाकरता झाकून बाजूला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही केक लगेच बेक करायला ठेवला तर केक कडक किंवा कोरडा होऊ शकतो. त्यामुळं ही टिपसुद्धा लक्षात ठेवा. आणि 15 मिनिटानंतर बॅटर घट्ट होते, म्हणजे रवा छान फुगल्यानंतर अशा वेळी थोडं थोडं दूध घालून ते बॅटर चेक करायचं. आणि हे बॅटर जास्त घट्ट नसावं किंवा खूप पातळही नसावं, असं मध्यम असावं. मग केक एकदम आपला छान फुलला जातो. तर ही टिपसुद्धा तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तुमचासुद्धा नक्कीच केक सक्सेस होईल. तर बघा इथे केक पण तयार झाला आहे आणि किती छान जाळी पडली, स्पॉन्जी तर खूपच झाला आहे. तर खायला तर एकदम चविष्ट हा केक. तर तयार झाला आहे ना गूळ आणि रव्याचा बनाना अक्रोड केक. एकदम भारी हेल्दी असा केक. आणि बाहेरचे अनहेल्दी केक आणण्यापेक्षा घरच्या घरी हा मुलांसाठी पौष्टिक केक बनवून दिला तर ते सुद्धा खुश होतील आणि आपणसुद्धा खुश होऊ आणि घरातले सगळेच खुश होतील. तर खरंच इतका भारी केक आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. बाय बाय.